ती आपल्या आयुष्यात काही वेगळे करू इच्छित होती, म्हणून तिने सोशल मीडियावर स्वतःला रील्स तयार करणे सुरू केले। तिच्या व्हिडिओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत। राजेश हे आपल्या सोशल मीडिया पेजवर प्रियंकाचे व्हिडिओ टाकत असे आणि तिला सर्वोत्तम पत्नी म्हणून ओळख देत असे। प्रियंका ही पतीसोबत बनवलेले व्हिडिओ टाकत असे आणि त्याला देवासारखं वर्णन करत असे। पण याच दरम्यान एका रीलवर आलेल्या कमेंटने प्रियंकाच्या मनात असा विष घातला की तिने राजेशला मार्गातून काढून टाकण्याचा विचार केला। दरअसल प्रियंका आणि राजेशच्या व्हिडिओवर एक कमेंट आला होता, ज्यात लिहिले होते, भाभी भावासोबत जोडी जमत नाही, तुम्ही एकटेच चांगले दिसता। हे कमेंट वाचताच प्रियंकाचे मन दुखावले। तिला वाटले की कदाचित ती स्वतः चांगली आहे आणि राजेश इतका चांगला नाही। तिला भीती वाटली की जर ती राजेशसोबत व्हिडिओ टाकत राहिली तर लोकांच्या नजरेत तिची प्रतिमा खराब होईल। यानंतर प्रियंकाने आपले व्हिडिओ एकट्यानेच टाकणे सुरू केले। राजेशसोबत व्हिडिओ बनवत असे पण ते आपल्या पेजवर टाकत नसे। इकडे राजेश आपल्या घरात आणि शेती व्यवसायाच्या कामात व्यस्त होता। सोशल मीडियावर त्याने जास्त लक्ष दिले नाही। याच दरम्यान प्रियंकाचा अजयसोबत प्रेम संबंध सुरू झाला। दोघे एकाच गावचे होते म्हणून एकमेकांना आधीपासून ओळखत होते, पण हीच ओळख हळूहळू पुढे गेली आणि अनैतिक संबंधात बदलली। प्रियंका आणि अजयची पहिली भेट एका लग्नात झाली होती। अजयने त्या दिवशी प्रियंकाच्या व्हिडिओचे कौतुक केले आणि तिच्या सुंदरतेवरही मोहित झाला। हळूहळू त्यांच्या बोलण्याची मालिका मोबाईलवरही वाढली आणि छोट्या छोट्या गोष्टी आता लांबलचक चॅटमध्ये बदलल्या। हळूहळू त्यांची मैत्री इतकी वाढली की आता फक्त मैत्री राहिली नव्हती तर शारीरिक संबंधही झाले होते। राजेश जेव्हा घरी नसतो तेव्हा अजय प्रियंकाला भेटण्यासाठी तिच्या घरी येत असायचा। कधीकधी प्रियंकाला हॉटेलमध्येही नेत असायचा। एके दिवशी प्रियंका आणि अजय घरी होते तेवढ्यात कुठून तरी राजेश आला। त्याने दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले आणि तो रागावला। राजेशने अजयला घरातून हाकलून दिले आणि त्या दिवशी प्रियंकाशी खूप भांडण केले। तथापि राजेशला माहिती असूनही प्रियंका आणि अजयचा प्रेमसंबंध चालू राहिला आणि दोघे अनेकदा भेटत राहिले। यामुळे राजेशचे प्रियंका आणि अजय दोघांशीही भांडण होत राहिले। या भांडणांनी त्रासून जाऊन प्रियंकाने अजयला सांगितले की आता राजेशला मार्गातून काढून टाका, मगच आपण दोघे एकत्र राहू शकू। आणि येथूनच प्रियंकाने राजेशच्या खुनाची संपूर्ण योजना आखली। अजयने कोणत्या तरी सबबीने राजेशला भेटायला बोलवले आणि भांडण सुरू केले। दोघांमध्ये बोलणे हळूहळू वाढू लागले। याच दरम्यान राजेशचा मोबाईल वाजला। त्याने फोन उचलला आणि कोणाशी तरी बोलू लागला। अजयने पाहिले की राजेश फोनवर व्यस्त झाला आहे आणि याच दरम्यान त्याने संधी साधून आपल्या हातातून पिस्तूल काढले। फोनवर बोलताना राजेशने कदाचित परिस्थिती हाताळण्याचा किंवा कोणाला तरी बोलावण्याचा प्रयत्न केला असेल।